काय झालंय तुला हे? भाऊजी सावकाश, तू जरा आराम कर यशमी. चल. काय होतं याला? सही करायला जातो आणि चक्कर येते. ह्याला ना लवकरात लवकर घालवायला हवं इथून. गरम गरम चहा आणि बिस्किट आणलीत. आलं घालून चहा केलाय. घे म्हणजे जरा हुशारी येईल. ह्या सगळ्याची काय गरज आहे मा? काही झालं नाहीये मग. काही बोलायचं नाहीस कळलं. मुकाटाने चहा घे, बरं वाटेल तुला. चहाच घेतो. प्रेमळ आंटी अशी का बघते माझ्याकडे? डाऊट आला काहीला. काय झालंय म्हणजे? काहीच झालं नाहीये. नक्की? कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? लंडनहून आल्यापासून बघते मी तुला. असं विचित्र का वागतोयस तू? म्हणजे निशाच्या लग्नाचं टेन्शन आलंय का तुला? मिटिंगला गेला होतास, तिकडे काही झालंय का? काय झालंय मला खरं खरं सांग. मा ऐक माझं, मला खरंच काही झालं नाहीये. प्लीज शांत होतो. मग अशी अचानक तुला भोवळ कशी काय आली? यश, मला माहिती तुला डॉक्टरांकडे जायला अजिबात आवडत नाही, पण मी यावेळी काही ऐकणार नाही. तुला माझ्याबरोबर डॉक्टरांकडे यायचंय आणि सगळ्या टेस्ट करू. टेस्ट मा टेस्टची वगैरे काय गरज आहे? मी तुला सांगितलं ना, मला काही झालं नाहीये. या सगळ्याची काहीच गरज नाही. मी तुला काय म्हंटल आता? मी तुझं काहीही ऐकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, यापुढे इतके दिवस घराबाहेर राहायचंच नाहीयेस तू. आता त्याची अजिबात काळजी घेत नाहीस तू. यश, तुला कसं कळत नाहीये रे बाळा? उद्या तुला जर काही झालं तर माझं काय होईल? एवढ्या जाड सोन्याच्या बांगड्या, अरे कशाला उगाच तिजोरीतून पैसे काढायचे? बांगड्याच विकून टाकतो त्यापेक्षा. या प्रेमळ आंटीला एका मिनिटात बाटलीत उतरवता येईल. मा अरे हे काय? ह्या बांगड्या किती काळ्या पडल्यात. सोन्याच्या बांगड्या आहेत ना, अजिबात वाटत नाहीयेत. दे मला काढून दे, मी ज्वेलर कडून ना पॉलिश करून आणतो. अरे एवढं काही झालेलं नाहीये. अरे सतत पाण्याखाली हात असतो ना, म्हणून त्याची चकाकी गेली, बाकी काही झालेलं नाहीये. असं कसं मा? माझ्या माच्या बांगड्या आहेत. सगळं परफेक्ट असायला हवं. दे दे काढून दे, मी पॉलिश. नको, खरंच नको, राहू दे. कुठे जायचंय मला घालून? बरं ठीक आहे, मी नवीनच घेऊन येतो. नको नको, त्यापेक्षा ह्या देते. तू पण ना फक्त पाटल्या देते, पण ह्या राहू देत जरा, नंतर बघू. एक एक बांगडी कमीत कमी 2-2.5 लाखाची असेल. 2 विकल्या तर डायरेक्ट 5 लाख. मग ती पण दे ना. म्हणजे कसं, एकदाच गेलो की दोन्ही बांगड्या पॉलिश करून आणेन. दे दे दे. माझ्या बांगड्या घेतोय हा हलकट. मा, हे काय करताय तुम्ही? काय झालं? असं ओरडायला काय झालं तुला? अगं, यशकडे तर दिल्यात त्या बांगड्या. अगं, तो म्हणाला की खूपच काळ्या दिसतायत म्हणून पॉलिश करून आणतोय सोनाराकडनं. मला काही प्रॉब्लेम आहे का? हो, आहे प्रॉब्लेम. काय ग, अशी का बोलतेस तू याच्या बरोबर? मा, म्हणजे मला म्हणायचं होतं, तुम्ही पण जा ना सोबत, म्हणजे लगेचच चेक करता येईल काम कसं झालंय. ते दागिने घरी घेऊन आल्यावर काही प्रॉब्लेम वाटला तर परत सोनाऱ्याकडे घेऊन जावे लागतील. मी काम करते, मी पण येते तुमच्यासोबत, आपण तिघे मिळून जाऊया. त्याची काहीही गरज नाहीये. अगं, यांच्या नंतर सोनाराकडची सगळी कामं यशच करतोय की नाही? मग हो ना मा, कावेरी ना उगाच काळजी करतात. मग काय? मी येतो जाऊ. हो ये. चला, मी पुढची कामं करतो. तुझ्या आवडीची मटारची उसळ करणार आहे आज. आली. देवी लक्ष्मी, युगने एकदा ठरवलं मग मला कोणी थांबू शकत नाही. अरे पैशांची सोय झाली ओंक्या. आता तू बघ, त्या शेठच्या तोंडावर फेकणार आहे मी पैसे. त्या कावेरीला अजून माहित नाहीये युगकडे ऍक्टिंग स्किल सोबत अजून कुठले कुठले स्किल्स आहेत. ए काकूबाई, उगाच मध्ये येऊ नकोस. बांगडा दे इथे. हे काय करताय तुम्ही? माझं काम करतोय मी. गुदगुल्या होतात मला, हात नका लावून. माझ्या बांगड्या चोरल्यास तू. यश सारखा दिसण्याचा फायदा घेतलास तू, पण तू कधीच माझ्या यश सारखा होऊ शकत नाहीस, कळलं? अरे यश माहित आहे कोणाला, पण युग आहे. युग आणि त्याच्यातच खुश आहे. तुम्हाला यांनी बोलवलं का? हो, तिनेच बोलवलंय, कारण या बांगड्या बाहेर नेऊन विकणार होतास तू. तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊन घरात चोरी केलीस आमच्या. म्हणून तुला अटक झालीये. आता तू जेलमध्येच चढायचंस. तुझ्यासारखा नीच आणि हलकट माणूस ना कुठेही पाहिला नाहीये मी. आय हेट यू. आय हेट यू. अरे आरशात जाऊन स्वतःला बघ आधी. तुझ्यासारखी काकूबाई हवीये कोणाला? जगातल्या सगळ्या मुली गायब झाल्या आणि तू राहिलीस ना, तरी तुझ्याकडे बघणार नाही मी. मला जेलमध्ये टाकतेस ना, उद्या तू स्वतःच पायघड्या घालून माझं स्वागत कर. हेट यू म्हणालीस ना, उद्या तूच मला आय लव्ह यू म्हणशील. पागल होशील माझ्यासाठी, पागल. आणि जर नाही झालीस ना, तर नाव सांगणार नाही. यू. मला मोठं नाव नाही सांगणार. निघ इथून. हो साहेब, अहो ऐकून घ्या माझं.
तुला माहित नाहीये तू कोणाच्या वाकड्यात गेलायस. मी कोण आहे, मी काय करू शकतो हे जर तुला माहित असतं ना तर मला हात टाकलं नसतंस तू. मा यशनं आपण कायमचं गमावून बसलोय एका कार ऍक्सिडेंट मध्ये. ते नाही येत आता या जगात. आपल्या घरात जो राहतो ना, यश नाही येत, तो फक्त यश सारखा दिसतो.